तुमचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला आहे का? आयुष्यामध्ये आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आपला संबंध येतो. असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यानुसार वेगवेगळ्या प्रवृत्तीची, वेगवेगळ्या स्वभावाची लोकं आपल्याला सतत भेटतात. मात्र काही लोक हे अत्यंत संवेदनशील असतात. अर्थात संवेदनशीलता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. माणसातील माणुसकी जिवंत असल्याचं ते लक्षण असतं. मात्र काही लोक इतके संवेदनशील असतात की जर कुणी अनोळखी व्यक्ती जरी रडत असेल तरी यांचे डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांचं अंतःकरण अत्यंत कोमल असतं. समोरील व्यक्तीचं दुःख त्यांच्याकडून बघवलं जात नाही, ज्यामुळे ते इतरांच्या मदतीसाठी सर्वात आधी पुढे येतात. त्यांच्यात नम्रता भरपूर असते. अशा लोकांचा जन्म हा जास्त करून फेब्रुवारी महिन्यात झालेला असतो. किंबहुना फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांची ही स्वभाव वैशिष्ट्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण फेब्रुवारी महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा सर्व आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. आयुष्यामध्ये आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आपला संबंध येतो. असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यानुसार वेगवेगळ्या प्रवृत्तीची, वेगवेगळ्या स्वभावाची लोकं आपल्याला सतत भेटत असतात. मात्र काही लोक अत्यंत संवेदनशील असतात. अर्थात संवेदनशीलता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. माणसातील माणुसकी जिवंत असल्याचं ते लक्षण असतं. मात्र काही लोक इतके संवेदनशील असतात की जर कुणी अनोळखी व्यक्ती जरी रडत असेल तरी यांचे डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांचं अंतःकरण अत्यंत कोमल असतं. समोरील व्यक्तीचं दुःख त्यांच्याकडून बघवलं जात नाही, ज्यामुळे ते इतरांच्या मदतीसाठी सर्वात आधी पुढे येतात. त्यांच्यात नम्रता देखील भरपूर असते. अशा लोकांचा जन्म हा जास्त करून फेब्रुवारी महिन्यात झालेला असतो. किंबहुना फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांची ही स्वभाव वैशिष्ट्ये आहे असं देखील आपण म्हणू शकतो. असे लोक कधीही कुणाच्याही वाट्याला जात नाही. कुणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी ते स्वतः नमते घेण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतः आपला मार्ग बदलवून घेतात. अर्थात त्यांना कुठल्याही प्रकारचा वादविवाद नको असतो, कारण ते जितके संवेदनशील तितकेच शांत देखील असतात. आपल्यामुळे कुणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी देखील ते घेतात. तसंच कुणी त्यांना त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्या गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो किंवा योग्य वेळ येते तेव्हा ते त्याचा बदला घ्यायला चुकत नाही. अशा वेळी ते आपल्या मूळ स्वभावाला बाजूला ठेवून वागतात. समोरील व्यक्तीने त्यांच्याकडून तशी अपेक्षा देखील केलेली नसते, ज्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या अशा वागणुकीचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असे लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांचा जन्म जास्त करून फेब्रुवारी महिन्यात झालेला असतो. तुमचा जन्म जर फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे आणि मी आत्ता या गोष्टी सांगत आहे त्या जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोचवायला अजिबात विसरू नका. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेले लोक हृदयाने अत्यंत कोमल व संवेदनशील असतात. आपल्या कुटुंबावर भरभरून प्रेम करणं, सर्वांशी मनापासून काळजी घेणं हे गुण तुमच्यात नैसर्गिक असतात. तुम्ही पटकन कुणाच्याही प्रेमात पडतात आणि तुमचा ब्रेकअप देखील पटकन होतो. मात्र तुम्ही अत्यंत उत्तम जोडीदार म्हणून स्वतःला सिद्ध करतात.
अर्थात ज्यांच्या जोडीदाराचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झालेले आहे ते लोक खूप भाग्यवान म्हणता येईल, कारण त्यांचा जोडीदार अत्यंत विश्वासू व उत्तम असतो. लेखक कवी मनाचं असणं, कलेशी संबंध असणं, प्रत्येक गोष्टीत हळवा होणं हा तुमच्या स्वभावाचा एक भाग असतो. तुमचा स्वभाव साधा असल्यामुळे गोष्ट न फिरवता तुम्ही सर्वांशी थेट बोलता. हा देखील तुमच्या स्वभावातील एक विशेष गुण म्हणता येईल, ज्यामुळे अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुमच्या शब्दांना इथे किंमत प्राप्त होते. त्यामुळे जवळचे लोक किंवा मित्रांच्या विश्वासास तुम्ही पात्र ठरतात. किंबहुना त्यांचा विश्वास तोडणं तुम्हाला कधीच आवडत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यानुसार तुमच्या थेट बोलण्यामुळे कधीकधी लोक दुखावले देखील जातात. अर्थात आपल्या बोलण्याने समोरील व्यक्ती दुखावला जाणार नाही याची तुम्हाला तसूभरही कल्पना नसते, कारण तुमच्या मनात त्याच्याविषयी वाईट भावना नसते. बोलल्यानंतर तो व्यक्ती नाराज झालेला दिसतो तेव्हा तुम्हाला कळतं की आपण असं बोलायला नको. खरं पाहायला गेलं तर त्यात तुमची कुठलीच चूक नसते. तरीही समोरील व्यक्ती जेव्हा तुमच्यामुळे नाराज होतो किंवा दुखावला जातो तेव्हा त्याचा तुम्हालाच त्रास होतो. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा अजून एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे रस्त्याने चालता चालता देखील कुणी अडचणीत असल्याचं तुम्हाला दिसून आलं तर त्याच्या मदतीसाठी तुम्ही पटकन पुढे होता. परका अनोळखी व्यक्ती जरी असली तरी त्याचं दुःख तुम्हाला सहन होत नाही. ही बाब चांगली जरी असली तरी याच स्वभावामुळे लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. आपलं दुःख समस्या सांगून लोक तुमच्याकडून आपलं काम काढून घेऊ शकतात. थोडक्यात तुम्ही कोणाला फसवू शकत नाही, मात्र लोक तुम्हाला अगदी सहज फसवू शकतात, कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो. नंतर जेव्हा तुम्हाला सत्य कळतं तेव्हा तुम्ही खूप निराश होतात. असं असलं तरी तुम्ही इतरांची मदत करणं कधीच सोडत नाही. ही खूप विशेष बाब म्हणता येईल. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांची मानसिक स्थिती ही सतत दोलायमान असते. अर्थात तुम्ही आपल्या शांत, संयमी, संवेदनशील स्वभावामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. आपण स्वतः आनंदी राहावं, इतरांना आनंदी ठेवावं, आपल्याकडून कुणाला त्रास होऊ नये असाच तुमचा नेहमी प्रयत्न असतो. मात्र तुमचे विचार दर 2 दिवसांनी बदलतात. त्यानुसार स्वभावात देखील फरक जाणवतो. पहिल्या दिवशी आनंदी असणारे तुम्ही दुसऱ्या दिवशी अचानकपणे वर्कहोलिक होतात. तर तिसऱ्या दिवशी नेमकं कोणतं काम करावं याविषयी तुम्ही संभ्रमित होतात. त्यानंतर 2 दिवस गेले की तुम्हाला घराच्या बाहेर निघावंसं वाटत नाही आणि पुन्हा 2 दिवस गेले की काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करणं हा तुमचा सर्व स्वभावाचा सहज भाग आहे. याशिवाय तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करतात. समजा एखाद्या व्यक्तीशी तुमचं भांडण झालं की तुम्ही सतत त्यावर विचार करत बसतात. भांडण कसं झालं, का झालं, त्यात तुमची चूक कशी नव्हती याभोवती तुमचे विचार सातत्याने फिरत राहतात. समोरचा व्यक्ती भांडण करून निघून गेलेला असतो. ते विसरून तो आपल्या कामाला देखील लागलेला असतो. मात्र तुमचे विचार तिथेच अटकून राहतात. हा तुमच्या स्वभावातील सर्वात मोठा दोष म्हणता येईल, कारण या गोष्टीचा प्रभाव सरळ तुमच्या मनावर होतो. मानसिक स्थिती खराब असेल तर व्यक्ती कुठलंच काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या या स्वभावाची विशेष काळजी घ्यायला हवी. कितीही बिकट परिस्थिती आली तरी आपली मानसिक स्थिती खराब होणार नाही याची काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्यात जन्मलेले लोक पाटबंधारे विभाग, वाहतूक संस्था, औषधी, मद्य, सागरी वस्तू अर्थात मीठ, मच्छीमारी, लॉजिंग, हॉस्पिटल, नर्सिंग होम, वृद्धाश्रम, धान्याची दुकानं, पाण्याच्या टाका, पाईप, चहा, कॉफी, दूध, दूधजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, रेशमी, चांदी अशा अनेक क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवू शकतात. या क्षेत्राशी संबंधित व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून तुम्ही आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. तुमचा जन्म जर फेब्रुवारी महिन्यात झालेला असेल आणि या सर्व गोष्टी जर जुळून येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. अशा प्रकारे
फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य आणि कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती समजून घेणार आहोत, किंवा तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्या महिन्याची माहिती तुम्हाला हवी असल्यास त्या पद्धतीने कमेंट सेक्शनमध्ये कमेंट अवश्य करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.